मी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. मी महिलांच्या प्रसूती केसेस हाताळायचे आणि आता माझं लग्नाचं वय झालं होतं. लग्नासाठी माझ्या आईवडिलांचा खूप दबाव होता. मी गेल्या 3 वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. काही दिवसानंतर माझं लग्न होणार होतं, पण ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं त्याच्याशी मला अजिबात सुद्धा लग्न करायचं नव्हतं. आईवडिलांनी मला शिक्षण शिकवलं, डॉक्टर बनवलं. आता ते म्हणत होते तुझं लग्न आमच्या इच्छेनुसारच व्हायला हवं. मी माझ्या फोनवर व्यस्त होते तेव्हा मला ही बातमी मिळाली. माझ्यासोबत असलेल्या एका डॉक्टराने मला फोन केला आणि ते म्हणाले, रात्री आपल्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेची प्रसूती झाली, तेव्हा तुझी नाईट ड्युटी नव्हती. इकडे खूप विचित्र समस्या निर्माण झाली आहे. मी म्हणाले, कसली समस्या? तेव्हा ते डॉक्टर म्हणाले, रात्री एक महिला हॉस्पिटलमध्ये आली होती. ती मुलाला जन्म देणार होती. तिचे मूल खूप अशक्त होते. आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले तिचं मूल लवकरच या जगात येणार आहे. पण त्या महिलेची प्रसूती होताच माहीत नाही ते मूल कुठं गायब झालं आणि ते बाळ कोणी नेलं हे कोणालाच माहीत नाही. परंतु जेव्हा काही लोक म्हणत होते ते मूल तिच्या पतीचं नव्हतं, तो एक अवैध मुलगा होता, म्हणूनच तिला त्या मुलाला या जगात आणायचं नव्हतं. कदाचित देवाने ते मूल तिच्या पोटातून नाहीसं केलं असावं. ते मूल एखाद्या त्या प्राण्याच्या पोटात गेलं असेल. जेव्हापासून हे सर्व त्या महिलेने ऐकलं तेव्हापासून ती वेडी झाली होती आणि तिच्या घरातील लोक तिला इथून घरी घेऊन गेले होते. मी म्हणाले, हे कसं शक्य आहे? तेव्हा ते म्हणाले, हे खरं आहे. आमचा यावर विश्वास बसला नाही, पण मूल गायब झाल्यावर त्याचे कोणत्याही CCTV कॅमेऱ्यात फुटेज निदर्शनास आले नाही किंवा कोणीही खोलीतून त्याला बाहेर नेताना पाहिलं नाही. त्याला बाहेर काढताना कोणाला तो दिसला पण नाही. तो कुठे गेला हे मला कळलं नाही. मी स्वतः आश्चर्यचकित झालो. त्या महिलेची आई त्या महिलेसोबतच होती. त्या म्हणत होत्या, माझ्या मुलीवर कुणीतरी काळी जादू केली आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले, मी आत्ता प्रवासात आहे, मी तिथे आल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. परंतु मी विचार करत होते त्या महिलेच्या पोटातून मूल कसे नाहीसे झाले. ही कोणत्या प्रकारची समस्या आहे? त्या स्त्रीच्या पोटातून मूल कसे नाहीसे झाले? ही गोष्ट सांगणारा व्यक्ती डॉक्टर असूनही त्यांच्या अशा गोष्टीवर विश्वास होता. असा विचार करत मी गाडीत बसले आणि हॉस्पिटलमध्ये गेले. मी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करत होते तेव्हा मला माझ्यासमोर एक विचित्र दृश्य दिसले. ती एक मुलगी होती. गाडीच्या दोन्ही बाजूला कुत्रा धरून ती उभी होती आणि ती गार्डशी भांडत होती. आत्ताच्या आत्ता कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तेव्हा गार्ड रागाने तिला सांगत होता, इथे माणसांना चेक केलं जातं, हे माणसांचं हॉस्पिटल आहे, इथे प्राण्यांना नाही चेक करणार. पण ती मुलगी त्यांच्याशी वारंवार भांडत होती आणि रडत पण होती. अगोदर मला डॉक्टरांना दाखवू द्या. हे दृश्य पाहून अगोदर मी तिथून निघून गेले, पण नंतर मी स्वतःला थांबवलं. ड्रायव्हरला गाडी मागे घ्यायला सांगितली. नंतर मी त्याला मुलीला बघितलं आणि गाडीतून बाहेर आले. मी म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही डॉक्टर आहात का? ती मुलगी म्हणाली, बरोबर. मी तिला हो म्हणाले, कारण मी डॉक्टरांचा कोट घातलेला होता. ती मुलगी म्हणाली, डॉक्टर बघा ना, या कुत्र्याच्या पोटात काहीतरी आहे. मी म्हणाले, हा कुत्रा मेला आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो डॉक्टर, पण त्याच्या पोटात काहीतरी आहे. मला कुत्र्याची अवस्था विचित्र वाटली. कुत्र्याच्या पोटाच्या बाजूने खूप सूज आलेले दिसत होती. मी म्हणाले, हे माणसांचे हॉस्पिटल आहे. ती म्हणाली, होय, मला माहीत आहे की हे माणसांचे रुग्णालय आहे, म्हणूनच मी त्याला इथे आणले आहे, कारण या कुत्र्याच्या पोटात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. ती मुलगी जे काही बोलली त्याने मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, असं होऊ शकणार नाही. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो ना डॉक्टर, म्हणूनच मी त्याला इथे आणलं होतं. तेव्हा त्या मुलीच्या आजूबाजूला खूप गर्दी जमा झाली होती. लोक फक्त पाहत होते आणि ते त्यांच्या मोबाईलवरती त्या कुत्र्याचे व्हिडिओ बनवत होते. अगोदरच बराच वेळ वाया गेला आहे. कृपया आमची तुम्ही मदत करा, जेणेकरून आम्हाला उशीर होणार नाही. तेव्हा मी म्हणाले, हा कुत्रा आहे आणि तुम्हा लोकांमध्ये हा फक्त भ्रम आहे, असं काहीही नाही आणि ते शक्यही नाही. तेव्हा ती मुलगी म्हणाली, यापूर्वी मी सुद्धा असाच विचार करत होते, पण मी माझ्या कानाने जो आवाज ऐकला आहे त्यामुळे कृपया करून डॉक्टर तुम्ही आम्हाला मदत करा. ती मुलगी विनंती करत मला म्हणाली. तेव्हा मी म्हणाले, मी तुला मदत केली तर मला वाटत नाही मी केलेल्या मदतीचा काही फायदा होईल. ही बातमी बाहेर पडल्यास आमच्या रुग्णालयाची बदनामी मात्र नक्कीच होईल आणि आपल्या समाजात अशी एक कथा लोकांसमोर येईल, जी कथा ऐकून लोक अनेक गोष्टींचा अंदाज लावतील. कारण कथा ऐकून माणसांचा विचार बदलतो. यातूनच आणखीन काय निकाल निघतील कोणास ठाऊक. त्या मुलीने सांगितलं, जे काय निकाल निघतील मॅडम, त्यातून काय काय होऊ शकते याचा मला अंदाज आहे डॉक्टर, आणि जे काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या प्लीज. एकदा या कुत्र्याला तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार चेक करा, कारण हे काय खोटं बोलत नाही. मी हे आपल्या समाजाचं एक भयानक वास्तव्य आहे, ज्याला आता आपल्यासमोर देवाने आणलं आहे.
देवाने या गुपितामागचा उद्देश शोधण्याची संधी मला दिली आहे. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी विचारात पडले. मी त्या कुत्र्याकडे एक नजर टाकली आणि एक नजर त्या मुलीकडे टाकली. नंतर मी त्या मुलीला म्हणाले, ठीक आहे, तू माझ्याबरोबर त्या कुत्र्याला घेऊन आत ये. मी तिला हॉस्पिटलमध्ये आणत होते, त्यामुळे तिथे जमलेले सर्व लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. हे प्रकरण रुग्णालयाच्या प्रभारीपर्यंत पोहोचले होते. तेव्हा ते म्हणाले, ही मुलगी मला वेडी वाटत आहे. पण डॉक्टर, तुम्ही तर समजूतदार आहात ना, तुम्ही या मुलीला आत का घेऊन आलात? हे सर्व काय होत आहे? तेव्हा मी म्हणाले, डॉक्टर, या मुलीने मला आत्ता जे काही सांगितलं आहे त्यावर विचार केल्यानंतरच मी तिला आत घेऊन आले आहे. ती मुलगी सांगत आहे, असे काही झाले नसेल तर तिला याची शिक्षा नक्कीच होईल, कारण त्या एकट्या मुलीने आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ वाया घालवला आहे. पण जर खरोखरच ती बोलते तसं होत असेल जे आपल्याला माहीत नाही, तर हा प्रश्न एकदाचा आपण आपल्या डोळ्यांनी आणि हाताने सोडवणे हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा मी हे सर्व काही हॉस्पिटलच्या प्रभारी डॉक्टरांना सांगितलं तेव्हा त्यांना पण माझ्या बोलण्याने आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ही मुलगी किती वेळापासून हॉस्पिटल बाहेर गोंधळ घालत आहे. मला तर ती मुलगी मूर्ख दिसत आहे. तिने काही माणसांच्या मदतीने स्वतःवरून मेलेला कुत्रा उचलून इथे आणला आहे. पण इथे आपला प्रश्न आहे, आपण हे सर्व का करावं? काय गरज होती त्या मुलीला आणि त्या कुत्र्याला आत आणण्याची? या गोष्टीवर माझ्यात आणि प्रभारी डॉक्टरमध्ये वाद सुरू होता. तेव्हा मी त्या प्रभारी डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, असे काहीही होणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे मानवी रुग्णालय आहे, आम्ही ह्या कुत्र्याला इथे ठेवू शकत नाही, कारण यामुळे इथली संपूर्ण जागा अस्वच्छ होईल. तेव्हा अचानक आमच्या कानाला कसला तरी आवाज ऐकू आला. हे हॉस्पिटल होतं, इथं कित्येक मुलं जन्माला आले असतील. एका मुलाचं रडणं ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं नाही, कारण जवळच्याच खोलीत एखादं मूल रडत असावं असं आम्हा दोघांनाही वाटलं. पण पुन्हा एकदा जवळच बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर आमच्या पायाखालची जमीन निघून गेली. लवकरच त्या कुत्र्याला अशा ठिकाणी ठेवण्यात आलं जिथं महिलांची प्रसूती होत असते आणि पटकन सर्व डॉक्टर तिथे जमले. अत्यंत गंभीर प्रकरण असल्याशिवाय प्रभारी डॉक्टर अशा कोणत्याही प्रकरणात सहभागी होत नाही. ते नेहमी तेव्हाच मदत करायचे जेव्हा प्रकरण फार गंभीर असेल. पण तेव्हा प्रभारी डॉक्टर समोर येऊन उभे राहिले आणि माझ्याबरोबरच्या लहान मुलाचा आवाज ऐकून ते मला म्हणाले. आवाज कुठून आला आहे हे शोधण्याचा ते प्रयत्न करू लागले, कारण लहान मुलांचा आवाज अगदी जवळून आम्हाला ऐकू येत होता. लहान मुलाचा किंवा काहीतरी खोल असलेला दडपलेला आवाज आम्हाला ऐकायला आला होता. असा आवाज ऐकायला येत होता जणू ते बाळ एखाद्या कपड्यामध्ये अडकलेलं आहे. मी वेळ वाया न घालवता त्या मुलीला बाहेर पाठवलं. तिची अवस्था खूप विचित्र झाली होती. त्या मुलीचे हातपाय थरथरत होते. ती मुलगी खूप रडत होती. काही वेळाने आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण केस हाताळायला सुरुवात केली होती. मी पाहिलेली ही सर्वात विचित्र केस आणि विचित्र मृत्यू म्हटले तरी चालेल. पण आम्ही काही बोलण्याच्या अगोदर किंवा काही निष्कर्षावर येण्या अगोदर मी त्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं. त्या मुलीचं नाव होतं सुहानी आणि तिच्यासोबत दुसरी मुलगी सुद्धा आली होती. त्या मुलीचं नाव संचिता होतं. बहुधा ती सुहानीची मैत्रीण असावी. सुहानी खूप दुःखी झालेली दिसत होती आणि रडत होती. मी म्हणाले, सुहानी, तू त्या कुत्र्याला कुठून उचलून आणलं आहेस आणि विशेष म्हणजे तू त्याला इथेच या रुग्णालयात का आणले आहेस? तेव्हा ती म्हणाले, आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या कॉलेजला जात होतो, मी आणि माझी मैत्रीण. ही माझी मैत्रीण आहे मॅडम, संचिता नाव आहे इथं. दररोज आम्ही एकाच लोकलमध्ये दोघे प्रवास करतो. तेव्हा रस्त्यातच आम्ही दोघांनी तो कुत्रा पाहिला. आम्ही जवळून तिथून जाऊन लागलो तेव्हा आम्हालाही एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. बाळाचा आवाज ऐकून आम्हा दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. पण काही वेळाने आम्हाला ते दृश्य दिसलं. डॉक्टर मॅडम, मी बोलू शकत नाही मी तुम्हाला काय सांगू, हे क्रूर जग खूप वाईट झालं आहे मॅडम. तुम्हालाही मी हा कुत्रा तिथून उचलला आणि तो तुमच्याकडे घेऊन आले आहे. तेव्हा मी म्हणाले, तुला काय माहीत आहे का त्याच्याबद्दल? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मला हे सांगायचं नव्हतं मॅडम, पण मला यापेक्षा जास्त काही माहीत आहे. प्रत्यक्षात हे सर्व कोणी केलं आहे हे मला माहीत आहे. हे सर्व त्या मुलीच्या तोंडून ऐकून मला मात्र धक्का बसला. मी म्हणाले, हे सर्व कोणी केलं आहे, तू मला त्याचं नाव सांग. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी एक वहिनी आहे जी आमच्यापासून विभक्त राहते. आम्ही सर्वजण एकाच घरात राहतो, पण भांडणामुळे घरच्या मधोमध एक भिंत बांधली आहे. वहिनीने आमच्या भावाला तिच्या बोलण्यामधील सामील करून घेतलं आणि म्हणू लागली, आम्हा दोघांना प्रत्येक नातं तोडून आमचं स्वतःचं घर वेगळं करायचं आहे. ते घर आमच्या मालकीच्या हक्काचं आहे, त्यामुळे त्याने मधीच एक भिंत बांधली आहे. परंतु 2 महिन्यांनी आम्हाला समजलं, आमच्या भावाने दुसरं लग्न केलं होतं. भावाच्या मनात काय होतं हे आम्हाला कळत नव्हतं. आता तो त्याच्या दोन्ही पत्नीसह त्याच्या स्वतंत्र घरात राहतो आणि मला असे वाटते की या गोष्टीचं साम्य त्यांच्या घराशी जोडलं गेलं आहे. हे सर्व त्या तिघांनीच केलं आहे. तेव्हा मी म्हणाले, तुला खात्री आहे का? तेव्हा ती म्हणाली, हो, कारण हा कुत्रा तिथेच पडलेला होता. माझी एक वहिनी मुलाला जन्म देणार होती तेव्हा त्यांनी आम्हाला काहीही सांगितले नाही, पण आमचे घर इतके जवळ आहे की त्यांच्या मधोमध एक भिंत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे संभाषण सहज ऐकू शकतो. मी म्हणाले, मग तुला माझ्यासोबत कुठेतरी यावं लागेल.
मी डॉक्टर होते, माझं हॉस्पिटलमध्ये काम आता संपलं होतं, पण मला या घटनेच्या मुळापर्यंत जायचं होतं, कारण ही घटना काही सामान्य घटना नव्हती. मला हे जाणून घ्यायचं होतं की असे लोक या जगात राहतात का. मी त्या दोघींना माझ्या गाडीत बसवलं आणि सुहानीच्या घराच्या दिशेने आम्ही गाडी घेऊन निघालो. त्यांचे घर हॉस्पिटलपासून फार दूर नव्हते, पण आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. तेव्हा वाटेत मी त्या मुलीला विचारलं, तुझ्या दोन्ही वहिनी कोणत्या प्रकारच्या महिला आहेत, अशी मी विचारले असता तिने सांगितले की दोघी आपापल्या जागी विचित्र स्वभावाच्या आहेत. पहिल्या वहिनीचे नाव कल्पना आहे. तिला फक्त माझ्या भावासोबत वेगळ्या घरात स्वतंत्र राहायचं होतं. त्याने माझ्या भावाशिवाय इतर दुसरा कोणताही विचार केला नाही. माझ्या भावाशिवाय या जगात कोणीही नाही. मी सकाळी कॉलेजला जाते, तिथून आल्यानंतर संध्याकाळी मुलांचे ट्युशन घरी घेते. माझी आई घरी मेस चालवते आणि आम्ही दोघी अशा प्रकारे आमचा उदरनिर्वाह करून जगतो. मी म्हणाले, तुझा भाऊ काही काम करत नाही का. तेव्हा ती म्हणाले, तो पण काम करतो आणि कधी कधी थोडे पैसे तो आमच्या हातात देऊन जातो, पण त्या पैशाने आमचा उदरनिर्वाह होत नाही. तो सुद्धा त्याच्या बायकोपासून लपून गुपचूप आम्हाला पैसे देतो. वहिनी कधी आमच्याशी काही बोलली नाही ना, ती कधी मोठ्या आवाजात आमच्याशी काही बोलली होती. ती फक्त माझ्या भावाचे कान भरत राहिली, स्वतःला दुःखी दाखवत राहिली आणि सतत ती म्हणायची, मला या घरातून वेगळं घर हवं आहे आणि मला वेगळं व्हायचं आहे, मला माझं वेगळं घर हवं आहे. ती म्हणत होती, हा माझा हक्क आहे. शेवटी माझ्या भावाने यासाठी तिला होकार दिला, पण नंतर भावाने पुन्हा दुसरं लग्न केलं. या अगोदर वहिनींना याचा खूप पश्चाताप व्हायचा. रात्री त्यांच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आम्हाला ऐकायला यायचा. मी म्हणाले, तुझी दुसरी वहिनी कशी आहे. मग ती म्हणाली की ती खूप वाईट बाई आहे. तिने माझ्या वहिनीचे आयुष्य दयनीय करून टाकले. त्या दोघी दिवसभर एकमेकाशी भांडत राहतात. ती नेहमी कल्पना वहिनीसोबत जनावरासारखी वर्तणूक करत राहते. त्यांचे भांडण्याचे आवाज संपूर्ण परिसराला ऐकू जातात. ती वहिनीला तिच्या तालावर नाचायला लावत असते, पण आम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटते. तुझ्या भावाने तिच्याशी लग्न का केलं असेल. आम्हाला वाटले माझा भाऊ मोठ्या मनाचा असेल. मी म्हणाले, डॉक्टर मॅडम, मला माहीत नाही, माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे, त्याच्या मनात काय चालले आहे हे मला कसे कळणार. पण तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की त्याचं दुसरं लग्न पश्चिमेकडून नव्हे तर पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्यासारखे आहे, कारण त्याचा पहिला विवाह प्रेमविवाह होता. परंतु त्याने दुसरं लग्न का केले हे मला माहीत नाही. मी म्हणाले, हे मूल कोणत्या वहिनीला होणार होतं. तर ती म्हणाली, माझ्या पहिल्या वहिनीला, कल्पना वहिनी यांना ते मूल होणार होतं. पण आई म्हणत होती, वहिनीचे दिवस भरले आहेत तरी अजून मुलाचा जन्म झालेला दिसत नाही. माझ्या आईला लहान मुलांना आपल्या मांडीवर घ्यायला खूप आवडते. ती म्हणते, ते माझ्या एकुलत्या एका मुलाचं बाळ आहे, मला ते माझ्या हाताखाली वाढवायचं आहे, मला त्याला माझ्या मांडीवर ठेवायचं आहे. पण कल्पना वहिनी अगोदरच आईला सांगितलं होतं, या मुलाचा तुमच्याशी काहीही संबंध नाही, मी त्याला तुमच्या सावलीखाली पण येऊ देणार नाही. तेव्हा आई रात्रंदिवस रडत अस्वस्थ होती. कधी कधी ती खूप रागवते आणि रागात त्या लोकांना शिव्या द्यायला लागते. मी तिला असं करू नको असं सांगत असते. तेव्हाच आम्ही घरी पोहोचलो. घराच्या दारापाशी पोहोचलो तेव्हा सुहानीची दुसरी वहिनी सविताने दरवाजा उघडला होता. तेव्हा मी त्या स्त्रीला पाहिलं. तेव्हा तिला मी ओळखलं की तिने ज्या प्रकारचे घट्ट कपडे घातले होते त्यावरून ती स्त्री दुसरी तिसरी नव्हती. दिवसाही तिने इतका मेकअप केला होता. अशा स्त्रियांना पुरुषांना त्याच्या तालावर नाचवायचे कसे हे खूप चांगलं माहीत असतं. त्यामुळे तिच्या भावाने दुसरं लग्न केलं होतं. सुहानीला पाहताच ती म्हणाली, सुहानी, तू इथे काय करत आहेस आणि या मॅडम कोण आहेत. मी म्हणाले, आम्ही आत येऊन तुमच्याशी बोलू शकतो का. तेव्हा ती म्हणाली, हो. दरवाजा उघडल्यावर ती म्हणाली, आत या, पण तुम्ही कोण आहात. तेव्हा सुहानी म्हणाले, या डॉक्टर आहेत आणि कल्पना वहिनीची तब्येत आता कशी आहे हे ते विचारायला इथे आले आहेत. हे ऐकून ती विचित्र प्रकारे हसायला लागली. ती म्हणाली, कल्पना इथे नाही तर तिची तब्येत विचारण्यासाठी ते इथे का आले आहेत. मी म्हणाले, काय, कल्पना वहिनी कुठे आहेत. मग ती म्हणाली, ती तिच्या माहेरच्या घरी गेली आहे. मी म्हणाले, पण त्या बाळाला जन्म देणार होत्या, त्यांची डिलिव्हरी झाली का. ती म्हणाली की आम्हाला माहीत नाही डिलिव्हरी झाली की नाही, वेळ पण निघून गेली. कल्पनाचे मूल या जगात आले पण जगले नाही हे सत्य सर्वांसमोर आले. म्हणूनच ती बाई आता वेडी झाली आहे. आता तुझ्या भावाने तिला तिच्या माहेरच्या घरी कायमचं पाठवलं आहे. आता ती परत इथे कधीही येणार नाही. ती आता वेडी झाली आहे. तिच्या मुलाच्या आठवणीमध्ये तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती मेली असती तर त्याचा दोष आपल्या सर्वांवर पडला असता. म्हणून मी तिला इथून तिच्या माहेरी कायमचं पाठवलं. ते बरं झालं. मी सुहानीला सांगू लागले, जर असे झाले असेल तर ते मूल कुठे आहे जे आता या जगात नाही. त्याला पुरण्यात आले की नाही याबद्दल विचारले असता तिच्या सवतीने गडबडीने आम्हाला अतिशय विचित्र गोष्टी सांगितल्या. ते त्या बाळाला पुरले नाही, तो अगोदरच या जगातून गेला होता. तिचं असं बोलणं ऐकून मलाही अतिशय राग आला. मी म्हणाले, सुहानी, चल तुझ्या दुसऱ्या बहिणीच्या घरी आपण जाऊया. जाऊ दे, पण त्याआधी अजून एक महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे. आम्ही तिथून उठून बाहेर ठेवल्या एका कॉटवरती येऊन बसलो. सुहानीलाही मला पाहून आश्चर्य वाटायला लागलं. आता मला अतिशय राग आला होता आणि मला हे सर्व करण्याचा अधिकार होता, कारण मी एक डॉक्टर आहे. माझ्याकडे एक रिपोर्ट आला होता, माझ्याकडे साक्षीदार सुद्धा होता.
त्या बाईचं काय करायचं ते मला माहित होतं. तेव्हा सोन्याला मी म्हणाले, सोने तू कोणाला सोबत आणलं आहे? कळत न कळत ती आपली पाहुणी म्हणून आली आहे आणि आपली विचारपूस करायला इथे का आली आहे असो मी त्या स्त्रीकडे लक्ष दिलं नाही. आता मला काय करायचं आहे ते मला कळलं होतं. मला त्या बाईचं बोलणं अजिबात आवडलेलं नाही. तिने तिच्या नवऱ्याला फोन करून लगेच घरी बोलावलं, पण कदाचित तो काही कामात व्यस्त असावा. तिने फोन केला तेव्हा फोनमधून एक मंद आवाज आम्हाला ऐकायला आला होता, मी आता येऊ शकत नाही, तासाभरानंतर मी घरी येईल. मी तेव्हा 112 नंबरवरती फोन केला आणि लवकरात लवकर पोलिसांना सर्व काही सांगितलं. त्या महिलेला हे कळलं तेव्हा तिची विचित्र अवस्था झाली. आता तिला राग आला. ती मला रागात म्हणाले, तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. कधी म्हणत होती की मला इथून हाकलून द्या. मी म्हणाले, तू इथून आता जाऊ शकणार नाही, पोलीस येतील आणि तुला इथून बाहेर काढतील. काही वेळाने पोलीस तिथे आले. मी माझ्या भावाला पण फोन केला होता, त्याला सर्व काही मी सत्य सांगितलं. तो एक समजूतदार माणूस होता, त्यालाही सर्व काही ऐकून आश्चर्य वाटलं. आता तो आमच्या सोबत होता. असो मी पोलिसांना सांगितले, त्या महिलेला तुम्ही पकडा, कारण त्या महिलेने एका निष्पाप बालकाची चोरी केली आहे आणि ते बाळ चोरी केल्यानंतर तिने त्या बाळासोबत खूप भयानक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्पेक्टर, तिने एक मोठा गुन्हा केला आहे. महिला कॉन्स्टेबल देखील पोलिसांसोबत होती. तिने त्या सविता नावाच्या महिलेला पकडलं. ती खूप विनंती करू लागली, मला सोडा, मी काहीही केलं नाही, तुमच्याकडे माझ्या विरुद्ध कोणता पुरावा आहे का? तेव्हा मी तिला म्हणाले, आमच्याकडे पुरावा आहे, कारण तू हे काम ज्या ठिकाणी बसून केलं आहे त्या ठिकाणी एक खांब होता आणि त्या खांबावर CCTV कॅमेरा लावलेला होता, जो समोर असलेल्या हॉटेल मालकाने बसवला होता, कारण त्यांच्या हॉटेलचा रस्ता तिथून गेलेला होता. तो भयंकर खेळ तू खेळला, एक निरपराध व्यक्तीचा जीव कसा घेतला हे सर्व फुटेज CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तुम्ही त्या निष्पाप बाळाचा जीव पणाला लावला आहे. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला होता. तेव्हा तिचा नवराही तिथे आला होता. ती म्हणाली, हो मी हे सर्व काही केलं आहे. माझी वहिनी मुलाला जन्म देणार होती. डॉक्टरांनी तिला मुलगा होणार असल्याचं सांगितलं होतं. मूल दुर्बळ आहे, पण या जगात येईल आणि जगेल, त्यामुळे मूल अशक्त होतं. कारण आता सविता रात्रंदिवस कल्पनासोबत भांडत असे. कल्पना दिवसभर रडायची, कारण तिच्या पतीने सविताच्या वडिलांकडून खूप कर्ज घेतलं होतं आणि जेव्हा तो ते कर्ज परत करू शकला नाही तेव्हा सविताचे वडील म्हणाले, हे घर तुम्हाला आमच्या नावावर करावं लागेल. पण तेव्हा ते आमच्या समोर विनवणी करू लागले. सविताला तो आधीच आवडला होता, म्हणून सविता म्हणू लागली, जर त्याने तिच्याशी लग्न करून तिला सोबत त्याच्या घरी नेलं तर त्याचं कर्ज माफ होईल. सविताने पहिल्यांदा लग्न झाले होते, पण तिला मूल झालं नव्हतं. म्हणून सविता म्हणाली, माझ्या पतीने मला सोडले होते आणि माझे वय खूप झाले होते, म्हणून मला वयाने लहान असलेल्या माणसाशी लग्न करायचं होतं. मला तो आवडला, म्हणून मी माझ्या वडिलांना माझं त्याच्याशी लग्न लावून द्या असं सांगितलं आणि व्याजाने घेतलेले पैसे आम्ही माफ केले. असंच मी तिच्या आयुष्यात आले. तिचे बोलणे ऐकून सोहानीची आई तिथे आली होती. हे सर्व ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाल्या, तू माझ्या मुलाच्या असहायतेचा फायदा घेतलास, तू हे अजिबात चांगलं काम केलेलं नाही. म्हणून सविता म्हणाली, एवढं बोलू नको म्हातारे, तुझा मुलगा इतका लाचार नव्हता तर त्याने आमच्याकडून व्याजावर पैसे का घेतले होते? तुमचा मुलगा इतका हुशार असता तर त्याने कधीच व्याजावर पैसे घेतले नसते. मी तुमच्या मुलाला पाहिलं, तो निरागस दिसत होता, तो एक असहाय्य माणूस आहे हे ओळखून सविताने सांगितलं की कल्पना माझ्यापेक्षा जास्त त्याच्याशी भांडायची. तिला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. ती नेहमी म्हणायची, मी मूल होणार आहे आणि मी त्या माझ्या नवऱ्याला देणार आहे, तेव्हा मी एका मुलाची आई होईल, त्यानंतर माझा नवरा माझ्याकडे परत येईल. आणि तुला अजून मूल झालेलं नाही ना, तुला पहिल्या लग्नापासून ना तुझ्या दुसऱ्या लग्नापासून, कारण तू एक वांज आहेस आणि हाच तुझ्यात मोठा दोष आहे. मी आधी माझ्या पहिल्या मुलाला जन्म देईल आणि नंतर दुसऱ्या मुलाला सुद्धा जन्म देईल, नंतर तिसरा सुद्धा, आणि तेव्हा मी पाहते तो त्याच्या पहिल्या पत्नीची आणि त्याच्या मुलांच्या आईबाईची बाजू कशी घेतो. ज्या स्त्रीशी करार झाला आहे तिच्या बाजूने तो बोलतो, कारण बाळाला जन्म देणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझा तुला सांगण्याचा एकच उद्देश आहे, माणसाला मुलं हवी असतात, प्रत्येक माणूस फक्त स्वतःच्या फायद्यासाठी लग्न करतो. तिला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. मी तेव्हाच ठरवलं होतं की मी तिच्या मुलाला अशा प्रकारे स्मरणीय बनवेल. तेव्हा मी तिचं मूल चोरलं. तिचं मूल खूप अशक्त होतं. ते बाळ 1.5 किलोचं होतं. मी ते बाळ कुत्र्याच्या पोटात टाकलं आणि त्या कुत्र्याचे पोट सुई आणि धाग्याने सील केले आणि नंतर ते सर्व परिसरात पसरलं. मुलाच्या धक्क्याने कल्पना वेडी झाली आहे. तिचं ते मूल, त्या मुलाच्या मदतीने तिला माझ्याशी युद्ध जिंकायचं होतं. त्याला त्याच्या अंतापर्यंत आणण्यात आलं आहे. मी ते बाळ कुत्र्याच्या गर्भात ठेवलं आणि त्याला संपूर्ण परिसरात प्रसिद्ध केलं. तिच्याच कृत्यामुळे ते मूल तिच्या गर्भातून नाहीसे झालं आणि कुठल्या तरी प्राण्याच्या पोटात स्थायिक झाले. हे ऐकल्यावर मला त्या डॉक्टरने काय म्हटलं ते आठवलं. मला इतकी घाई झाली होती की तिच्याशी बोलताही मला येत नव्हतं. पण आता मी तिला खोटं बोलत नव्हते हे निष्पन्न झालं आहे. तिने जे पाहिलं ते बोलून दाखवलं, पण मूल कसं बेपत्ता झालं हे तिला कळलं नाही. म्हणून ती जरा मूर्खच होती, कारण रुग्णालयातील काही कर्मचारी सविताशी मैत्रीपूर्ण होते. सविताच्या वडिलांकडे भरपूर पैसे होते. ते कोणाचाही आदर विकत घेऊ शकत होती आणि तिने तेच केले. तिच्या पतीलाही आश्चर्य वाटले. सविताला पोलीस घेऊन गेले, पण सोहानीचा भाऊ आणि तिची आई आणि सोहानी पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. मी बाकीच्या गोष्टी हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितल्या आणि म्हणाले की कृपया हे प्रकरण कोणी हाताळले ते शोधा
आणि सर्वांना पोलिसांच्या स्वाधीन करा. त्यानंतर आम्ही कल्पनाच्या घरी पोहोचलो. तिच्या आईने दरवाजा उघडला. ते म्हणाले, तुम्ही लोक रिपोर्टर आहात का? थोड्या वेळापूर्वी पत्रकारांनी येऊन आम्हाला विचित्र प्रश्न विचारले होते. आम्ही म्हणत होतो नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुम्हा लोकांना आत येऊ देणार नाही. पण मग त्यांनी आमच्याकडे नीट निरखून पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. त्याने खोलीत प्रवेश केला. समोरच कल्पना बेडवर पडलेली होती. तिची प्रकृती खूप वाईट दिसत होती. मी पटकन पुढे सरकले. मी तिला तपासलं तेव्हा तिला खूप ताप आलेला होता. तिने नुकतेच एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला इतका मोठा धक्का बसला. ती म्हणाली की मी खूप वाईट स्त्री आहे, माझ्यासोबत खूप वाईट झालं आहे. ती स्वतःशीच बोलत होती. ती विचित्र अवस्थेत होती, जणू ती वेडीच झाली होती. तिच्या नवऱ्याने हे दृश्य पाहिल्यावर तो देखील रडू लागला आणि खोलीतून बाहेर पडला. खोलीत कोण शिरत ती कल्पनाने पाहिलं नव्हतं. ती सुद्धा तिच्याच विश्वात हरवली होती. कल्पना म्हणत होती, मी माझ्या सासूचे खूप वाईट केलं होतं. माझ्या नवऱ्याला आईपासून मी दूर देऊन पाप केलं आहे. त्यामुळे देवाने मला त्याची शिक्षा दिली आहे. माझा मुलगाही देवाने माझ्यापासून दूर केला. तो मला सोडून निघून गेला आणि माझ्यावर रागवला. देवाने मला अशी शिक्षा दिली आहे जी मला आयुष्यभर विचारात पाडेल. कल्पना, तुला काय झालं आहे? माझं बोलणं नीट ऐक कल्पना. मी तिला आवाज दिला. माझं तिनं ऐकलं नाही आणि मग मला विचित्र दृश्य दिसलं. तिच्या सासूबाई पुढे आल्या, ज्यांच्यासोबत तिने जगासमोर कोणतंही मोठं काम केलं नव्हतं, पण तिने त्यांच्याकडून त्यांच्या मुलाचा हक्क हिरवावून घेतला होता आणि घराची वाटणी करून घेतली होती. कल्पनाची सासू पुढे सरकली आणि त्या कल्पनाला मिठी मारून तिचे सांत्वन करू लागल्या. बेटा, मी तुला माफ केलं आहे. तू माझी मुलगी आहेस. तू माझ्यासमोर कधी मोठ्याने बोललीच नव्हती. तू फक्त तुझा हक्क घेतला आहेस. तो तुझाच हक्क होता बेटा. आमची चूक होती. चूक तुझी नव्हती, चूक आमचीच होती. स्वतःची काळजी घे. तिनेही तिच्या सासूला मिठी मारली आणि रडू लागली. हे दृश्य पाहून तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ही महिला माझ्या मुलावर प्रेम करते. मग माझा मुलगा तिच्यासोबत राहिला असता तर काय झाले असते? नवऱ्याला आत बोलून कल्पना ही रडत होती आणि तिच्या नवऱ्याने जाऊन कल्पनाची माफी मागितली आणि तिला म्हणाला, माफ कर मला कल्पना. मी त्या बाईला घटस्फोट देईल. तिला पोलिसांनी पकडले आहे आणि ती परत आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही. मी असहाय्य होतो. तिला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी तिच्या वडिलांकडून कर्ज घेतलं होतं, म्हणूनच हे सर्व काही घडलं. आता कल्पना शुद्धीवर येऊ लागली आणि सर्व गोष्टी सांगू लागली. तिच्या सासूने तिला माफ केलं होतं. तिचा नवरा तिच्याकडे परत आला होता, पण त्यांचं दुःख अजूनही जागेवरच होतं. कल्पना म्हणाली, आता माझा मुलगा परत येणार नाही. माझा मुलगा हे जग सोडून गेला आहे. तेव्हा मी गाडीत बसल्या नर्सला आत बोलवलं. तेव्हा ती नर्स आत आली. तेव्हा कल्पना तिला पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली. तिच्या आजाराची काळजी न करता तिने पटकन तिच्याकडे धावत गेली आणि तिच्या हातात असलेल्या बाळाला तिने उचलून मिठी मारली, कारण कल्पनाचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित होता. देवाच्या चमत्काराने त्याला वाचवले होते. ते मूल जन्माला येतात तिच्या सावत्र आईने चोरून नेले आणि त्याला औषध न देता घेऊन गेले. इतक्या क्रूरतेने ते मूल कुत्र्याच्या पोटात लपवले होते आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात त्याच्या आईची बदनामी केली. हे सर्व घडण्यासाठी 12 ते 14 तास लागले, पण तो कुत्रा आमच्याकडे आल्यावर आम्ही त्या मुलाला वाचवले. आम्हाला हे सर्व पाहून आश्चर्य वाटले. मूल पूर्णपणे जिवंत होतं. त्यात एक किरकोळ समस्या होती जी आम्ही दुरुस्त केली. आम्ही त्या मुलाला आयसीयू मध्ये ठेवलं होतं. मूल खूप अशक्त होतं. हे मूल खूप लहान होतं, पण त्याचे जीवन देवाने जास्त लिहिले होते. असे म्हणतात की ज्याचा देव रक्षण करतो त्याचं आयुष्य जास्त असते. काहीही झालं तरी आता सर्व समस्या संपल्या होत्या. मूल पूर्णपणे सुरक्षित होतं. कल्पनाच्या आईने तिला मिठी मारली. मी कधीच एका बाईला इतक्या तीव्रतेने रडताना पाहिले नव्हतं. कल्पना जशी तीव्रतेने रडत होती तशी तिची सासूही रडत होती आणि माझ्या पतीलाही वाटले की मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात इतकं मोठं कार्य केलं आहे. त्यानंतर आपलं मन नेहमीच समाधानी राहील. या महिलेची काळजी घेणाऱ्या हॉस्पिटलमध्ये लोकांचे त्यांनी आभार मानले. ते एकत्र होते आणि त्यांना त्यांच्या नोकरीतून कायमचे काढून टाकण्यात आले. सविताचा घटस्फोट झाला होता. कदाचित तिच्या वडिलांनी तिची सुटका केली असती, पण आता तिला कोणीही आपल्या कुटुंबात सन्मान मिळवून देऊ इच्छित नव्हतं. मूल ठणठणीत होतं. त्याच्या आईकडे ते मूल आलं होतं. जेव्हा त्याच्या आईने त्याचं पोट भरले तेव्हा ते मूल पूर्णपणे शांत झालं आणि त्याच्या आईच्या कुशीत ते आरामात झोपी गेलं. त्यानंतर त्यांनी घरात बांधलेली भिंत पाडण्यात आली आणि ती त्यांच्या घरी आनंदाने राहू लागले. एका मुलाने त्यांच्या आयुष्यात बदलून टाकलं होतं. आज 14 वर्षे झाले मी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य बजावत आहे. माझे पण लग्न झाले आहे. मी पण 2 मुलांची आई आहे आणि त्या व्यक्तीला भेटून मला 14 वर्षे झाली आहेत. त्यांच्या मुलांचे नाव सोनू आहे, जो आता 14 वर्षाचा आहे. तोही मला भेटायला अधूनमधून येतो आणि आजही तो माझे आभार मानतो. मला ही घटना कालच घडल्यासारखे वाटते. जेव्हा जेव्हा मी त्याच्या मुलाला पाहते तेव्हा मी थक्क होते, कारण तो चालता बोलता देवाचा चमत्कार होता. त्याचे काय झाले असते? त्याचे आयुष्य संपायला 2 क्षण लागले असते, पण देवाने त्याचं आयुष्य जास्त दिलं होतं. ते म्हणतात ना, प्रत्येक श्वास ठरवला जातो, प्रत्येक श्वास घ्यावा लागतो. या जगात तुम्ही सांगा, ही कथा कळल्यावर तुम्हाला कशी वाटली? मित्रमैत्रिणींना आजची कथा आवडली असेल तर जरूर लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, तुमचे आमच्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.